विश्वशांती बुद्धविहार समिती महिला मंडळ व नवयुवक भीमजयंती मंडळ अंबानगर नांदेडच्या वतीने बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कधी केला नाही गर्व नावात कधी केला तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला। बुद्धाने बुद्ध पाहे सचित्र गौतमाचे। देतो तेव्हा सर्वांनी हात जोडून माझ्या पाठीमागं एक 5 मिनिटासाठी मंगल मैत्री आमच्या भिक्खू संघाला द्या। आमच्यातर्फे तुम्हाला सर्वांना मंगल मैत्री। दिनांक 18/12/2000 रोजी आपल्या विश्वशांती बुद्धविहार समिती मूर्ती स्थापना वर्धापन दिवस आपल्या सर्व अथक परिश्रमाने या ठिकाणी साजरा करण्यात आहोत। याचे औचित्य साधून काल दिनांक 17 पासून सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या काल भिक्खू संघाच्या वतीने महापरित्राण पाठन केले। आज दुपारपासून सर्व भोजनदान चालू असून सर्वांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे विठ्ठल काकणे सर यांचे प्रबोधनकारक व्याख्यान झाले। तसेच दत्ता शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला। या सर्व कार्यक्रमासाठी अंबानगर येथील सर्व उपासकांचे सहकार्य लाभले। याकरिता सर्वांचे विहार समितीच्या महिला मंडळ वतीने मी आभार मानतो। जय भीम, धन्यवाद। कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुका ऐतिहासिक माणगाव येथील उद्योजक दीपक भोसले यांच्या फार्म हाऊसवर 1 दिवसाचे ध्यान शिबिर संपन्न झाले। दिवसभर झालेल्या या शिबिरामध्ये समस्या, चिंता, उदासीनता यावर धम्म कसा आहे आणि त्याचा प्रभाव कसा पडतो यावर अमित मेधावी नितीन नेरकर, सुनील भोसले, विजय कांबळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। यावेळी अनेकांनी या शिबिराबद्दल अनुभव कथन केले। भवन्तु ते सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते साधु 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 साधु। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आज आम्ही माणगाव येथे भोसले सरांच्या फार्म हाऊसमध्ये सर्वजण एकत्र आलेलो आहोत। इथे 1 दिवसीय कार्यशाळा झाली, धम्म कार्यशाळा झाली। त्यामध्ये ध्यानाचे प्रकार शिकवले, ध्यान कसं करतात, ध्यानाच्या कोणकोणत्या पायऱ्या आहेत त्या सगळ्या समजून सांगितल्या आणि अतिशय सोप्या भाषेत आणि समजेल अशा भाषेत समजून सांगितल्या। त्यामुळं ध्यान समजण्यासाठी फार सोपं गेलं आणि ध्यान करण्यासाठीही चांगलं मार्गदर्शन मिळालं। असंच ध्यानाचा सराव आता आम्ही इथून गेल्यावरही करू आणि अशी कार्यशाळा सतत व्हाव्या असं मनापासून वाटते आणि त्या कार्यशाळांना आम्ही सर्वजण आवर्जून उपस्थित राहण्याचा प्रयत्न करू। सर्वांनी इतका अमूल्य वेळ दिला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। आणि इथे सर्वजण आले, त्यांनी आपला अमूल्य असा अभ्यासातून अभ्यासपूर्वक वेळ दिला त्याबद्दलही त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि इथेच थांबते। जय भीम। जय भीम। माझं नाव यशवंत सरदेसाई, मी गारगोडून आलो आहे। आजचं हे ध्यानधारणा जे शिबिर आहे त्या शिबिरामध्ये ध्यानधारणा आणि आपलं जे मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य किंवा मैत्री भावना या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये
कशा महान आहेत, त्या आपण कशा जोपासल्या पाहिजेत याची माहिती आज अगदी सकाळपासून 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत माननीय अमित मेधावी साहेब, राहुल साहेब आणि भोसले साहेब यांनी अगदी प्रॅक्टिकली चांगल्या पद्धतीनं इथं आम्हाला सर्वांना सांगितलं. आजचा जो जे उपस्थित सगळे बांधव भगिनी होत्या त्यांना त्या सगळ्यांनाच प्रेरणादायी अशा ठरल्याने आम्हाला इथे प्रेरणादायी आहेत. आणि अशाच पद्धतीची शिबिरे होऊन धम्माचं जे चळवळ आहे, धम्माचं जे कार्य आहे आणि बाबासाहेबांनी जे राहिलेलं अपूर्ण काम आहे हे या चळवळीच्या माध्यमातून आपण सर्वांनी सर्व बौद्ध बांधवांनी घेतले पाहिजेत. प्रत्येक गावागावामध्ये जी पूर्वीची समाज मंदिर आहेत ती आता बौद्ध विहार समजून त्या विहारामध्ये, त्या समाज मंदिरामध्ये अशा पद्धतीचे प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक 15 दिवसाला, महिन्याला, त्याचबरोबर पौर्णिमा, अमावस्याला अशा पद्धतीचे कार्यक्रम घेऊन त्याचा प्रचार प्रसार होऊन आजचं जे जीवनमान आहे, जे या धगधगीचं आहे किंवा ताणतणावाचं आहे, त्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी अशा पद्धतीची ध्यानधारणेची शिबिरं ही आयोजित करून त्याचा आपल्या जीवनामध्ये उपयोग केला तर खऱ्या अर्थानं सर्वांनाच, त्यामध्ये लहान मुलं असतील, त्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण आणि लहान मुलांचं प्रमाण हे जास्ती घेतलं पाहिजे. आणि त्या सर्वांना घेऊन अशा पद्धतीची शिबिरं झालीत तर समाजाची प्रगती निश्चितच होईल. जय भीम. आज एक दिवसीय शिबिराचा कार्यक्रम झाला माणगाव येथे दीपक भोसले फार्म हाऊसमध्ये. तर शेड्यूल एकदम म्हणजे मैत्री भावना, ध्यान साधना, धम्मपालन गाथा, मंत्रपठण वगैरे घेतलं. आणि ह्या शिबिराला येऊन मला एकदम असं फ्रेश वाटलं आणि असं वाटलं की म्हणजे हा धम्म किती श्रेष्ठ आहे म्हणजे, आणि अशी शिबिरं वारंवार व्हावीत आणि या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि अवेअरनेस ह्या धम्माचा संपूर्णपणे सगळीकडे व्हावा असे माझी इच्छा आहे. आणि मी पण प्रत्येक शिबिराला उपस्थित राहीन आणि जे इथं मेडिटेशन किंवा ध्यानधारणा, मैत्री भावना किंवा मंत्रपठण घेतलं त्याचं मी पालन करीन आणि शिबिरं मी सगळी अटेंड करीन असं मी सांगते. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा पुतळा ठेवत त्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी आणि संत गाडगेबाबाची पुण्यतिथी या ठिकाणी साजरी करण्यात आली. का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु म्हणजेच आमचे संत गाडगेबाबा होते. आणि संत गाडगेबाबानं दोनच दिवशी या जगात बांधले तर एक स्वच्छ आणि व्यसनापासून तुम्ही दूर राहिली पाहिजे हा त्यांचा संदेश होता. का तर माणूस स्वच्छ असला म्हणजे तो बिमार पडत नाही आणि व्यसनामुळे माणूस बिमार पडत नाही. त्यामुळे त्यांनी 2 संदेश प्रत्येक गावामध्ये गाडगेबाबा फिरले आणि त्यांनी संदेश दिला, बाबानो दगडात नाही पाहिला देव, म्या माणसात पाहिला देव. म्या दगडात देव नाही पाहिला, या माणसात देव पाहिलाय. का म्हणले तेव्हा काही माणसं आपल्या आईवडिलाला कुठं आश्रमशाळेत टाकतात आणि इकडं देवाचं दर्शन घ्यायला जातात. या तुकाराम महाराज म्हणलं त्या अंगी लावून या राखा डोळे झाकून करते पापड, दाई वरे घ्याची कळा तुका म्हणे विषयाचा भोळा. अरे बाबानो गाडगेबाबा तुम्ही आईबापाला देव समजा आणि नंतर बाकीच्याला समजा, पण तुम्ही आईबापाला देव समजत नाही तोपर्यंत तुम्ही देवाचं दर्शन घेऊ शकत नाही. आज गाडगेबाबाची पुण्यतिथी या निमित्ताने मी 2 शब्द बोलत आहे. बाबांनो मी पूर्ण भारतात स्वच्छता करतो आहे. म्हणतात ना काही उपदेश आणि लेक्चर देण्याऐवजी स्वतःपासून सुरुवात करा. तर मी मी स्वतःला गाडगेबाबा बनवलं आहे आणि मी देश स्वच्छ करून आज गाडगेबाबाचा संदेश, गाडगेबाबाचा प्रचार पूर्ण भारतामध्ये फिरतो आहे. आणि आमचे ब्राह्मणगावचे गाडगेबाबा माझ्यासोबत असतात आणि सर्वांना आज गाडगेबाबाच्या पुऱ्या भारताला माझे अभिवादन. जय हिंद, जय महाराष्ट्र. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य पुतळ्यापाशी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आताच भारतीय बौद्ध महासभा, बारा बलुतेदार व भारतीय जनता पार्टी व विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. देवळात देव नसून माणसात देव आहे असा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांना दिवार अभिवादन करतो. आणि सर्व परभणीकरांच्या वतीनं आज इथं अभिवादन करण्यात आले.
हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बार्शी टाकळी तालुक्यातील वालपी सालपी येथील भ्रष्टाचाराबाबत ग्रामसेवकावर कारवाई करा या मागणीसाठी सरपंच अतुल नंदापुरे जिल्हा कचेरीसमोर आमरण उपोषणाला बसले होते। मागील 8 दिवसांपासून सुरू असलेले सरपंच नंदापूर यांचे आमरण उपोषण अखेर मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन व पत्र दिल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष संगीताताई अढाऊ यांनी शरबत पाजून आमरण उपोषण सोडवले। वंचितचे सहजिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदाशिव यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सोडवताना उपस्थित सालपी वासी येथील अतुल नंदापुरे सरपंच हे 12 तारखेपासून उपोषणाला बसले होते। शासकीय जागेत एक विहीर आहे आणि त्या विहिरीला भरपूर पाणी आहे, तरीसुद्धा प्रशासनाने दुसऱ्या ठिकाणी एका व्यक्तीच्या शेतात विहीर खोदली आणि ते यांना जे प्रशासनाच्या जागेत विहीर आहे त्याला पाणी असून सुद्धा तिथे विहीर खोदली गेली। त्यामुळं यांनी एक उपोषण केलेलं होतं आणि या उपोषणाला आज आपण प्रशासनाकडून त्या जागेत जी विहीर खोदली त्या विहीर खोदण्यासंदर्भात आपण स्थगिती दिलेली आहे आणि त्या स्थगितीचं पत्रसुद्धा या सरपंचांना दिलेलं आहे। त्यांचं आज उपोषण मागे घेण्यात आलं आहे। गगन मलिक फाउंडेशनच्या वतीने थायलंड येथील रॉयल गोल्डन टेम्पल येथे जानेवारी महिन्यात होणाऱ्या 1 महिन्याच्या श्रामणेर शिबिरात सहभागी होण्याकरता नांदेड येथील सेवानिवृत्त इंजिनियर भरतकुमार कानिंदे हे थायलंडला रवाना झाले असून महाविहार परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला। ट्रेन में आ रहा इधर से लग्न समारंभासाठी बेळगावहून कोल्हापुरात आलेल्या कुटुंबातील एक महिला नातेवाईकांसोबत फोटो काढण्यासाठी 2 सेकंदासाठी गेली आणि 35 तोळ्यांच्या दागिन्यांना मुकली। लग्न समारंभात वराडी म्हणून आलेल्या चोरट्याने सुमारे 35 तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख 8,000 मोबाईल असा सुमारे 24 लाख रुपये किमतीचा ऐवज हातोहात लांबवलाय। कोल्हापूर शिरोली नाक्याजवळील एका मंगल कार्यालयात ही चोरीची घटना रात्री घडली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या सर्व घटना कैद झाल्या आहेत। दिनांक 18/12 रोजी 18/12/23 रोजी मुस्कान लॉन येथे केतन वीरेंद्र नंदेश्वन यांच्या नातेवाईकांचं लग्न होतं। त्या लग्नाकरता ती त्यांची आईसह त्या ठिकाणी कार्यक्रमात आले होते। संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास स्वागत समारंभ चालू असताना त्यांची आई मीना वय वर्ष 65 ह्या त्यांच्या पर्स होती। त्या पर्समध्ये त्यांचे लग्नातले सगळे दागिने होते आणि ते घेऊन ते फोटो काढण्यासाठी गेल्या आणि फोटो काढताना त्यांनी त्यांची पर्स अशी बाजूला ठेवली होती आणि फोटो काढला। त्याच्यानंतर लक्षात आलं की ती पर्स त्या ठिकाणी नाही आहे। मग त्यांनी शोध केला। त्याच्यानंतर आपण तिथले लग्नातले जे कॅमेरे पण आहेत त्याच्यातले जे शूटिंग पाहिलं त्याच्यात असं दिसलं की एक 18 ते 25 वर्षीय वयाचा मुलगा ज्यांनी कोट वगैरे घातलेला आहे, लग्नाचे कपडे घातलेले आहेत, असा त्यांच्या पाठीमागून येऊन ती पर्स घेऊन त्यांनी त्याच्या कोटात झाकून ती पर्स घेऊन गेलेलं दिसलेलं आहे। आणि त्याच्या पाठोपाठच इतर 3 लोक हे लगबगीने त्या लग्नातून बाहेर पडलेले आहेत। एकंदरीत त्याच्यावरून असं दिसतं की ह्या
तो मुलगा आणि त्याच्यासोबत आलेले 3 लोक ह्यांनी तिथं वॉच करून त्यांची ती पर्स चोरलेली आहे. त्या पर्समध्ये एकूण 15,80,000 रुपयाचे सर्वसाधारणपणे 30 तोळ्याचे वेगवेगळे सोन्याचे दागिने होते. त्यांचा फोटो आपल्याला मिळालेले आहेत आणि त्याच्यावरून आपण त्यांचा तपास चालू केलेला आहे. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। भीमराव कचरू गवई यांना कुऱ्हाडीने मारहाण करून डोक्यात व पायांवर मोठी दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे देखील निवेदनात नमूद केले आहे। सदर गुन्ह्याची विचारपूस करण्याकरता पोलीस स्टेशन येथे गेले असता त्या तक्रारीत 3 व्यक्तींचेच नाव घेतले आहे, परंतु त्यात आणखी 2 व्यक्तींची नावे वगळली असल्याचे देखील निवेदनात म्हटले आहे। सदर FIR मध्ये फक्त साधे गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्हेगारांवर अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत व डोक्यात कुऱ्हाड मारून गंभीर जखमी केले असून त्यांच्यावर 307 सारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात यावी। भीमराव गवई, राहणार आमचे, माझे निश्चित नाव भीमराव कचरू गवई। बरोबर। आमच्या शेतीचे वाद रमेश किसन मावते सोबत चालू आहे, कोर्टाने केस चालू आहे। यांनी माझ्या नवऱ्याला धमकी दिली, मी तुला कुऱ्हाडीने मारून तोडून टाकीन, तू उपोषणाला बसून। तर 16 डिसेंबर या रात्री 11:30 वाजता माझ्या नवऱ्याला कुऱ्हाडीनं डोक्यात कुऱ्हाड टाकली, हातपायावर कुऱ्हाड मारली, टाचे पडले डोक्यात आणि त्यांना खूप वेळा कुऱ्हाडीनं तोडलं पायाला। आता कुठे येते? सरकारी हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात ॲडमिट आहे, 6 वार्डमध्ये आहे, खूप सिरियस आहे। आता काय मागणी तुमची? माझी मागणी आहे 307 याच्यावर कलम लावावं, अॅट्रॉसिटीज करावा, ही माझी मागणी आहे। त्याला कडी सजा झाली पाहिजे। सर, आमच्या शेतीचा वाद कोर्टामध्ये चालू आहे। न्यायप्रविष्ट असताना मी 18 तारखेला उपोषणाला बसणार होतो, तर उपोषणाला बसणार होतो तर त्यावेळेस जेव्हा रमेश माळुदे आणि त्यांचे सहकारी सुनील वाघ, दिगंबर वाघ आणि जयदेव अश्रू वाघ आणि निलेश जयदेव वाघ यांनी माझ्या कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला आणि माझे दोन्ही पाय फ्रॅक्चर झालेले आणि माझ्या डोक्याला। सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या, नांदुरा येथे MIDC निर्मिती, जाचक अटींमुळे MIDC परिक्षेत्रात गरजू उद्योजकांना भूखंड मिळण्यास येणारी अडचण, कापूस ते कापड उद्योगावर प्रक्रिया करणारा प्रकल्प, अतिवृष्टीची नुकसान भरपाई व पीक विमा योजनेचे वास्तृतपणे कथन करीत आमदार राजेश एकळे यांनी हिवाळी अधिवेशनात 293च्या प्रस्तावादरम्यान बोलताना विधिमंडळ सभागृहाचे लक्ष वेधले। 293च्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या मलकापूर मतदारसंघात नांदुरा तालुका सुद्धा आहे। या तालुक्यात शैक्षणिक प्रगती चांगली असल्यामुळे सुशिक्षित विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे। तसेच माझ्या मतदारसंघात 2 ITI असल्यामुळे तिथे कुशल कामगारांची सुद्धा संख्या खूप वाढलेली आहे, परंतु रोजगाराची संधी उपलब्ध नसल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे। अध्यक्ष महोदय, शैक्षणिक पात्रता असून सुद्धा रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे तरुण पिढीमध्ये नैराश्याची भावना निर्माण होत आहे। अध्यक्ष महोदय, नांदुरा हे तालुक्याचे ठिकाण असून रेल्वे मार्गावर आहे, तसेच राष्ट्रीय महामार्ग सुद्धा नांदुरा शहरातून गेलेला आहे।
त्यामुळे वळणाच्या दृष्टीने उद्योगांसाठी सर्व सोयी सुद्धा उपलब्ध आहे. अध्यक्ष महोदय, नांदुरा येथे MIDC सुरू झाल्यास काही प्रमाणात बेरोजगारीस आळा बसण्यासाठी मदत होईल. विशेष बाब म्हणजे MIDC साठी आवश्यक असलेली जमीन E-क्लास जमीन नांदुरा तालुक्यात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणून मी या MIDC करिता शासनाकडे वारंवार पाठपुरावा देखील केलेला आहे. अध्यक्ष महोदय, या आपल्या माध्यमातून मी नांदुरा शहरातील बेरोजगारी दूर करण्यासाठी MIDC ची निर्मिती ही शासनाने करावी ही आपल्या माध्यमातून विनंती करतो. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात मलकापूरमध्ये MIDC आहे. तिथे नवीन लघु उद्योजकांकरता उद्योजकांनी जागेची मागणी केलेली आहे. परंतु MIDCच्या क्लिष्ट अटींमुळे जाचक अटींमुळे त्या जागा सहजासहजी मिळून नाही राहिल्या. त्या क्लिष्ट अटी काढून उद्योजकांना MIDC मध्ये जागा देण्यात यावी ही आपल्या माध्यमातून मी विनंती करतो. परभणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ता शंकर भागवत यांचे जिल्हा नियोजन समितीवर पालकमंत्री नामदार संजय बनसोडे यांनी नियुक्ती केली आहे. माजी महापौर प्रतापभैया देशमुख यांच्या प्रयत्नामुळे ही निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर कार्याध्यक्ष यांनी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. शंकर भागवत हे 25-30 वर्षांपासून एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सर्वप्रथम मी शंकर भागवत यांची DPDCला निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. मला असं वैयक्तिक वाटतं की शंकररावला कुठं ना कुठं न्याय भेटलेला आहे. मागच्या 15-20 वर्षापासून ते जसं सतत ते एक कार्यकर्ता म्हणून काम करत होते, तर त्याची माननीय प्रतापभैया देशमुख यांनी दखल घेतली आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून त्यांनी नाव रिकमेंड केलं होतं DPDCला माननीय पालकमंत्री साहेबांना, आणि त्यांनी त्यांची नियुक्ती करून त्यांना एक प्रकारचा न्याय दिलेला आहे. आणि हे परभणी शहरामध्ये असा मेसेज गेलेला आहे की प्रताप देशमुख यांनी एक सामान्य कार्यकर्त्याच्या कामाची मागच्या 15-20 वर्षापासून त्यांचं जे पॉलिटिकल बॅकग्राऊंड राहिलेलं आहे शंकररावचं, तर त्यांनी अफाट मेहनत घेऊन असं काम केलेलं आहे की त्याची दखल आता माननीय प्रतापभैया देशमुख यांनी घेतलेली आहे आणि त्यांना DPDCवर त्यांची निवड केलेली आहे. हे अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे आणि परभणी शहरामधून प्रत्येक क्षेत्रामधून त्यांची ह्या प्रतापभैयाच्या ज्या निर्णयाची दखल घेऊन मलाही फोन येत आहेत की हे निर्णय एकदम असं म्हणजे असं मोठे मोठे आमदार सारख्या माणसाला ते पद देण्यासारखं आहे. आणि सामान्य कार्यकर्त्याला एवढे मोठी कार्यकारिणी शहराची असताना जुने जे लोक आहेत त्यांना कसं प्रमोट करावं हे भैयाकडून शिकायला पाहिजे. आणि कुठं ना कुठं आज एक सामान्य कार्यकर्त्याचा कॉन्फिडन्स पण वाढलेला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आणि प्रतापभैया यांच्या संमतीने पुढाकाराने आज माझी जिल्हा नियोजन समितीवरून निवड झालेली आहे. हा माझ्यासाठी फार आनंदाचा क्षण आहे. मागील 20 ते 25 वर्षापासून मी राजकीय क्षेत्रात काम करतो. मी काँग्रेस पक्षात असताना सुद्धा काम केलेलं आहे. पण जे खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याची जाण आणि कामाची जाणीव ठेवणारं नेतृत्व कोणतं असेल राजकीय क्षेत्रात परभणी जिल्ह्यात ते सन्माननीय प्रतापभैया देशमुख आहेत. आणि नेहमीच माझंच म्हणून नाही, माझ्यासारखे असंख्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम प्रतापभैया यांनी केलेलं आहे. की नगराध्यक्षाचा काळ असो, महापौराचा असो किंवा आता शहर जिल्हाध्यक्षाचा असो, यापुढेही आमच्या संघटनेत जे कार्यकर्ते काम करतील त्यांच्यासाठी निश्चितच येणाऱ्या काळात भैया काही ना काही व्यवस्था करून त्यांना न्याय देण्याचं काम करतील. मी परत एकदा आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आमचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार संजयजी बनसोडे साहेब आणि माझे आणि आमच्या शहराचे सर्व सन्माननीय प्रतापभैया देशमुख साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो. JB इंडियाच्या बातमीपत्रात इथेच विराम घेऊया. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.